नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK इन्व्हेस्टमेंट. तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते म्हणजे PE रेशोबद्दल. ठीक आहे, आता PE रेशो म्हणजे काय असतो लक्षात ठेवा. PE रेशो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, आणि हा रेशो स्टॉक मार्केटमधला सगळ्यात महत्त्वाचा रेशो समजला जातो. ठीक आहे, कारण या रेशोमुळे आपल्याला समजतं की एखाद्या शेअरची मार्केटमध्ये असणारी त्याची प्राईस महागड्या किमतीवर ट्रेड करत आहे का स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहे हे आपल्याला समजतं. ठीक आहे, आणि इतकंच नाही तर आपल्याला भविष्यात हा शेअर्स कसा परफॉर्मन्स करणार, म्हणजे अपसाईडला जाणार आहे का डाऊन साईडला जाणार आहे, हे आपल्याला हे PE रेशोमधून समजलं जातं. ठीक आहे, PE रेशो हा जो पार्ट आहे तो फंडामेंटल अनालिसिसमधला हा पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला लक्षात ठेवा PE रेशो नक्की कोणत्या बेसिस पॉईंटमध्ये येतो ते आपण बघू. PE रेशो म्हणजे तुम्हाला समजलं प्राईस टू अर्निंग रेशो. ठीक आहे, PE रेशो कसा काढला जातो तर करंट प्राईस, शेअरची करंट प्राईस डिवायडेड बाय त्याच्या असणारा EPS. ठीक आहे, अर्निंग पर शेअर्स. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर्स, म्हणजे एखादा शेअर्स एखादा शेअर्स त्याच्या एका शेअर्सवर किती रुपये प्रॉफिट कमवतो हे आपल्याला EPSमधून समजतं. ठीक आहे, सो तुम्हाला समजलं असेल की आपल्याला PE रेशो नक्की कसा कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर PE रेशो हा 25च्या आसपास असला पाहिजे. ठीक आहे, आता 25च्या आसपासच का तर लक्षात ठेवा, एखादा शेअर्स समजा तुम्ही आता एखादा इथं आपण रिलायन्स शेअर्स बघू. ठीक आहे, रिलायन्स शेअर समजा ट्रेड करत आहे 3,000 रुपयाच्या आसपास. ठीक आहे, बट हा शेअर्स तुम्ही जर 3,000 रुपयाला जर बाईंग केला तर तो तुम्हाला परवडू शकतो, म्हणजेच काय तर तो महाग वाटतोय का स्वस्त वाटतोय हे तुम्हाला कसं समजलं, कारण काय शेअरची किंमत ही खूप मोठं आहे. समजा MRF शेअर्स त्याची व्हॅल्यू किती चालू आहे, समजा 1,30,000च्या आसपास MRFची प्राईस चालू आहे. ठीक आहे, आणि रिलायन्स इथं 3,000 रुपयाला चालू आहे. मग आपल्याला काय वाटतं की MRFचा शेअर्स मोठा आहे म्हणजे कंपनी चांगली असेल आणि मोठी असेल. ठीक आहे, आणि आपला असणार रिलायन्स शेअर्सची प्राईस चालू आहे 3,000 रुपये म्हणजे ती कंपनी छोटी असेल असं तुम्हाला वाटतं. बट लक्षात ठेवा, हे सगळं डिपेंड असतं ते म्हणजे मार्केट कॅपिटलवर. ठीक आहे, आपण डायरेक्ट असं नाही सांगू शकत की हा शेअर्स महाग आहे का हा स्वस्त आहे. ते मार्केट कॅपिटलनुसारच ठरतं, शेअर्सच्या प्राईसवरून ठरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला शेअर्स परवडतोय का ना परवडतोय हे सगळं कशावरून समजणार, आपल्याला PE रेशोवरून समजणार. ठीक आहे, आता PE रेशो तुम्ही कसं चेक करणार तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं. तुम्ही सगळ्यात आधी जायचं ते म्हणजे स्क्रीनर, तुमचा असणारा मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन पण असू शकतं किंवा तुमच्या असणाऱ्या वेब ब्राउझरला तुम्ही तिथं सर्च करू शकता. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण एखादा शेअर्स बघू, समजा इथं बघू आपण टाटा मोटर्स. ठीक आहे, आता टाटा मोटर्स ज्यावेळेस तुम्ही सर्च करता स्क्रीनर वेबसाईटवर, त्यानंतर तुम्हाला फंडामेंटल सेक्शनमध्ये इथं बघा स्टॉक PE म्हणून ऑप्शन दिलतो. ठीक आहे, ह्याचा अर्थ काय, आता स्टॉक PE ह्याचा किती आहे 17.8 आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, हा जो टाटा मोटर्स शेअर्स आहे तो आपल्याला 17.8 आहे म्हणजे परवडतोय आता जरी बाईंग केला तरी. म्हणजेच काय, 980 रुपयाची करंट प्राईस चालू आहे, तो आपल्याला इथं 17.8 स्टॉक PEवर आपल्याला परवडतोय, आपण त्यामध्ये बाईंग करू शकतो. पण लक्षात ठेवा, नुसतं आपण PE रेशोवरून शेअर्स खरेदी करायचा नसतो. ठीक आहे, आपल्याला फंडामेंटलमधल्या सगळ्या गोष्टी तर आपण बघितल्या पाहिजेत. आता दुसरे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्हाला इथं जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हा शेअर्स दिसत असेल, ज्याचा स्टॉक PE किती आहे 8,707 रुपये. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय समजला तर इथं बघा आपण काय सांगतोय की स्टॉक PE हा 25च्या आसपास असला पाहिजे, म्हणजेच काय तो आपल्याला शेअर्स चांगल्या पद्धतीने बाईंगसाठी परवडू शकतो. ठीक आहे, मग इथं बघा 25 प्राईस कुठं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जिओ फायनान्शियलची जे की 8,707 हा एवढा मोठा स्टॉक PE चालू आहे. मग तुम्ही म्हणत असाल की एका शेअरची प्राईस कमी आहे आणि एकाचा स्टॉक PE जास्त काय, तर लक्षात ठेवा, टाटा मोटर्स ह्या कंपनीची ह्या वर्षातली जी काही अर्निंग पर शेअर असेल ती कमी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तो स्टॉक PE आपल्याला किती दिसतोय 17 ते 18 रुपयाच्या आपल्याला आसपास इथं टाटा मोटर्सचा दिसतोय, 17.8 स्टॉक PE दिसतोय. ठीक आहे, म्हणजे अर्निंग पर शेअर ही टाटा मोटर्सची कमी आहे 17.8 आहे, आणि जिओ फायनान्शियलची किती आहे तर ती जवळजवळ इथं बघा 8,707 आहे. समजलं, म्हणजेच काय तर इथं ह्याचा स्टॉक PE जास्त आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ह्या शेअर्सचा. मग तुम्ही असं म्हणू शकता, म्हणत नाही की म्हणजे आपल्याला असं वाटतंय का की हा शेअर्स खूप महाग आहे आपल्याला घ्यायला. ठीक आहे, पण एका स्टॉक PEवरून तर आपण नाही समजू शकत, आपल्याला त्याची असणारी बॅलन्स शीट, त्याच्यानंतर रेशिओ, इन्व्हेस्टर, ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. कंपनी काय करते, सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, म्हणजेच काय फंडामेंटल आणि टेक्निकल हे दोन्ही अनालिसिस करूनच आपण हे ठरवू शकतो. ठीक आहे, परंतु आपण ह्यामधला स्टॉक PE हा पण खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हा फंडामेंटलमधला एक पॉईंट आहे, त्याच्यामुळे स्टॉक PE हा 25च्या आसपास असेल तर तो आपण शेअर्स खरेदी करू शकतो. ठीक आहे, तुम्ही बाकी पण फंडामेंटल गोष्टी बघा, त्याच्यानंतरच तुम्ही त्या शेअर्समध्ये बाईंग करा. थँक्यू.